या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा आहे। हा महाराजांचा किचनचा भाग आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचा बालटप, येथून स्विमिंग पूलची रचना आपल्याला बघायला भेटली। लहानपणापासून आपण आपल्या पुस्तकामध्ये एक कविता बघत होतो, एक धडा बघत होतो, हिरकणी। आज तो हिरकणी कडा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला भेटणार आहे। रायगड किल्ल्यावरती महाराज 10 वर्ष वास्तव्य काढलं, पण एकाला पण फेकलेलं नाहीये। पण संभाजी महाराजांनी एकालाही सोडलेलं नाहीये। आपण चाललो खालीच चाललो, माहित नाही कुठं चाललो, पण मगांपासून कंटिन्यू आपण खाली चाललो। स्वतःचं घरदार विकून स्वतःचा वाडा गहाण ठेवला, स्वतःची जमीन गहाण ठेवली आणि महाराजांनी हा रायगड बांधून दिला। डायरेक्ट 90 डिग्री आहे। हिरकणी माता कशी काय या जागेवरून खाली गेली असणार, हा विचार तुम्हाला या जागेवर आल्यानंतरच माहित पडणार। 3 एप्रिल 1686 चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती, वार शनिवारी आपल्या महाराजांना आपला अखेरचा श्वास या समोरच्या चौथ्यावरती सोडला। ऑलमोस्ट सूर्य मावळत चाललेला आहे ना, आपल्याला धावत पडत या जागेला कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की जर अगर सूर्य मावळला 5 वाजले तर दरवाजे बंद होतील ना, आपल्याला या किल्ल्याला एक्सप्लोर नाही करता येत। गंगासागर तलाव पाहिल्यानंतर आता आपण चाललो समोरच्या ठिकाणी, समोरची ऐतिहासिक वास्तू कव्हर करण्यासाठी। दादा आता कुठे चाललो आपण? हिरकणीचा कडा। लहानपणापासून आपण आपल्या पुस्तकामध्ये एक कविता बघत होतो, एक धडा बघत होतो, हिरकणी। आज तो हिरकणी कडा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि तोच कडा पाहण्यासाठी आता आपण चाललो आहोत रायगडाच्या एका टोकावर। सध्या आपण जात आहोत हिरकणी कड्यावर। ही गडाची उत्तर बाजू आहे, ओके, ही गडाची दक्षिण बाजू आहे, ही गडाची पूर्व बाजू आहे आणि ही गडाची पश्चिम बाजू आहे। पश्चिम बाजूला आता पश्चिमेच्या हिरकणीच्या कड्याला जाणार आहोत आपण, लास्ट कोपरा। रोपेत आपण बसून येतो की नाही, तोच जो कडा लास्टला पूर्णपणे लास्ट उंच कडा पाहायला भेटतो आपल्याला हिरकणीचा। ते लास्ट टोक जे रोपेचं गेलं ते हिरकणीच्या कड्याला गेलेलं पूर्ण। आपण चाललो खालीच चाललो, माहित नाही कुठं चाललो, पण मगांपासून कंटिन्यू आपण खाली चाललो आणि मे बी आता आपण येऊन पोहोचलो आहोत त्या पॉइंट पर्यंत। इथं बहुत साऱ्या तोफा दिसून राहिल्या। आपण आलेलो आता स्पॉट आहे तो हिरकणीचा कडा। कल्पना करायची गोष्ट आहे, आजही आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून माथ्यावरती चालत आलो आणि हिरकणीच्या कड्यावरती आलो, पण वरतून पाहिलं तर आपल्याला सुद्धा खालचं काही दिसत नाही, डोळ्यावरच बघा आपल्याला। मग कल्पना करा, 400 वर्षापूर्वी आई हा डोंगर उतरून, तेवढा फक्त डोंगर होता, हा बुरुज बांधला नव्हता। हिरा नावाची गवळण गडावर दूध युक्त करण्याच्या गडावरती आली होती। दूध विकता विकता क्षणभर विसारली। रायगड किल्ल्यावरती सुंदर असा कार्यक्रम होता की संध्याकाळ झाली, नगाऱ्यावरती नगारा वाजला, सनई वाजले, तेव्हा त्या आईच्या लक्षात आलं की आपलं तानबाळ या रायगडाच्या असणाऱ्या खालती एका गावामध्ये होतं आणि त्यावेळेला त्या गावाचं नाव होतं गडगेवाडी। छत्रपतीचा नियम होता, एकदा नगाऱ्यावर नगारा वाजला, सनई चौघडे वाजले की किल्ल्याचे दरवाजे बंद केले जायचे, गडाच्या खाली जायचे पाणी आणि गडावर येईल फक्कस्त हवा। ह्याच्यायुक्त गडाखाली जात नव्हतं की कोणी येत नव्हतं। त्या आईला नगाऱ्याचा आवाज ऐकू आला आणि नगाऱ्याचा आवाज ऐकला, महादर तोफेचा आवाज झाला आणि आईच्या लक्षात आलं की महादरवाजा बंद होईल। धावत धावत तिथून महादरवाजापाशी येते, दरवाजापर्यंत येईपर्यंत दरवाजा बंद झालेला असतो। तेथे असणाऱ्या मावळ्यांना गडकरींना विनवण्या करू लागते की तानबाळ माझं गडाच्या पायथ्याला आहे, ते आता दुधाडी रडत असेल, कल्पत असेल, गडकरी दरवाजा खोला, मला खाली जाऊ द्या। गडकरी म्हणतात, नाही रा, आम्हाला नाही राजांची आज्ञा, तुला जर खाली जायचं असेल तर सकाळी पहाटे नगारे वाजतील, दरवाजा खुलतील, मग मात्र खाली जाऊ शकतीस, आता तू काही खाली जाऊ शकत नाहीस। तुझी खाण्यापिण्याची राहण्यापिण्याची आम्ही रायगड किल्ल्यावरती व्यवस्था करू, पण काही तू खाली आता जाऊ नकोस, कारण की छत्रपतीचा नियम आहे, आता दरवाजा खोलू शकत नाहीये। हिरा पुन्हा गडावरती येते, तिला आपल्या मुलाचे रडण्याचे आवाज, मुलाची किंकाळी आपल्या कानामध्ये ऐकू येते, मूल डोळ्यासमोर दिसतं। 100 एकरला फटार मारते, 350 इमारती होत्या, 11 तलाव होती, 84 पाण्याच्या टाक्या होत्या, रात किरकिरत होती आणि आईला डोळ्यासमोर मूल दिसत होतं आणि मोठमोठी तलाव, मोठमोठ्या टाक्या हिराला दिसू लागल्या। परंतु त्याच 1200 एकरला 100 एकरचा वेढा फिरून ती हिरा या समोरच्या टोकावरती येते फक्त उभा कडा ताशी होता। तिने या डोंगरावरून खाली पाहिलं तर त्या आईला फक्त तिला मूल दिसत होतं। त्या आईला फक्त मुलाच्या रडण्याच्या आवाजाची किंकाळ्या तिच्या कानोकाने ऐकत पडत होत्या। आपली कावडी खाली ठेवली, चप्पल खाली ठेवली आणि याच डोंगराला तासपडत जातेवेळी आईचा रक्तमळ झाली होती, अंगवस्त्र फाटलं होतं, पण जीवाची पर्वा न करता हा डोंगर उतरून ती खाली गेली। सकाळी पहाटे नगारखान्यावरती नगारे वाजता सनई
तुतारे वाजतात, महादरवाजा खुलतो, तोफेचा आवाज देतात आणि दरवाजा खुलतो. गटकरी ती आईची दरवाजामध्ये वाट पाहतात, ती आई आता येईल, आई मग येईल. पण आईच कुठे येईना. सूर्य डोईवरती आला, नगारे वाजल्या, सनई चौघड्यांचा आवाज झाला, पण आई काही येईना. मावळे सुद्धा घाबरतात. मावळे रायगड किल्ला सोडून गडावरती जातात आणि महाराजांच्या दरबारासमोर ती आईची सांगितलेली घटना आपल्या राजांना सांगतात. रायगड किल्ल्यावरती एक आई आली होती, परंतु अजून गडाच्या पायथ्याला ती गेली नाही. जा तिला शोधा. खाली 2 मावळे, वरती 2 मावळे. खाली जाणाऱ्या मावळ्यांनी ती आईची गडी ठोकवली. आई आपल्या पदराला फाटलेल्या पदरात घेऊन त्या मुलाला दूध पाजत असते आणि मावळ्यांना धीर येतो. मावळे पालखीत बसवतात, दरबारामध्ये आईला आणतात. ही गोष्ट आजूबाजूच्या गडकऱ्यांना, गावकऱ्यांना कळते. गावकरी गडावरती येऊन महाराज छत्रपती होऊन एका आईला शिक्षा काय करतायत हे पाहण्याकरता प्रत्येक मावळा दरबारामध्ये त्यांचं लक्ष फक्त छत्रपतींकडे वेधलेले असते. राजे सकाळी पहाटे लवकर उठतात, आपलं जगदीश्वराचं दर्शन करून राष्ट्रमाता राजमाता दर्शन घेतलं आणि राजे 32 मार्च्या सिंहासनावर बसले. अख्खा दरबार गच्च भरलेला होता, शांतपणे दरबार गच्च भरलेला होता. आईला उभी केली, हिरा उभी राहा, रायगड केलं, तू का उतरलीस आणि कशासाठी उतरलीस हे पहिलं आम्हाला सांग. झालेली घटना आईने आपल्या राजांना सांगितली आणि हिराला म्हटलं, हिरा चल तू आम्हाला कडा दाखवतो, कुठून उतरलीस तो. राजे त्याच डोंगरावरून याच हिरकणीच्या कड्याला यायला निघाले. या डोंगरावरती आले. राजाने इथून खाली पाहिलं तर राजांना खालचं काही दिसत नव्हतं. हिराला म्हणले, हिरा तू रात्री तू खाली उतरलीस, फक्त एकदा तू आम्हाला उतरून दाखव, कारण की जर तू उतरलीस तर राजधानीवरती शत्रू अजून येऊ शकतो. तू कशी उतरलीस इथून आम्हाला एकदा उतरून दाखव. आईने 2 पावले पुढे गेली, खाली पाहिलं, झटकेन 2 पावले पाठीमागे आली आणि राजांसमोर पदर पसरला, हात जोडून विनवण्या केल्या. राज जगशिरी मी उतरत होतो ना, राजा जगशिरी मी वरतू पाहत होतो ना, राजा मला मूल माझं खाली नेत होतं. राज माझ्या मुलाचे डोळे माझ्या प्रत्यक्षात नजरेसमोर ऐकूत होतं. राजा माझे कान दुसरं मला काय ऐकू येत नव्हतं, फक्त माझ्या मुलाच्या रडण्याचा आवाज माझ्या कानामध्ये गुंतत होता. राज म्हणून मी हा डोंगर राजा खाली उतरून गेलो. पण आता राजा भली मोठी दरी दिसते, आता राजा मी उतरू शकत नाही आहे. जी तुम्हाला शिक्षा द्यायची राजा ती मला द्या, माझ्या मुलाला देऊ नका. राजेने तिला दरबारात नेली. ज्याने रायगड किल्ला बांधला ते हिरो जेंदुळकर दरबारासमोर मान खाली झुकून उभे होते आणि महाराज म्हणतात, हिरोजी सरकार पुढे, तुम्ही रायगडाची राजधानी बांधलीत, गॅरंटी पत्र दिलं, गडाखाली जाईल ते पाणी आणि गडावरती फक्त हवा. अजूनपर्यंत स्वराज्याची राजधानी सुरक्षित नाही आहे. कोणी दाखवून दिलं होतं? एका आईने दाखवून दिलं होतं. म्हणजे अजूनपर्यंत शत्रू येऊ शकतो, एका आईने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. जर एक उतरू शकते आई तर गडावर शत्रू येऊ शकतो. जाईरोजी त्या कड्याला तासा, त्या कड्याला बुरुज बांधून घ्या. त्या कड्याला बुरुज बांधल्याच्या नंतर तिथे 3 तोफा द्या आणि तिथे हनुमानाची मूर्ती काढा. डोंगराला तासा, त्या गावाचं नाव ठेवा हिरकणीवाडी आणि त्याच बुरुजाचं नाव द्या हिरकणीचा कडा. डायरेक्ट 90 डिग्री आहे. हिरकणी माता कशी काय या जागेवरून खाली गेली असणार हा विचार तुम्हाला या जागेवर आल्यानंतरच माहित पडणार. गडाच्या पश्चिम दिशेच्या टोकानंतर आता आपण निघालो गडाच्या पूर्व दिशेच्या टोकावर. आता आपण चाललो आहोत भवानी मातेचं मंदिर. जे महाराज दर्शनासाठी जायचे, डेली जात नव्हते, परंतु काही स्वराज्यावरती संकट आलं तर त्यासाठी भवानी मातेला दर्शनासाठी जायचे. त्या भवानी मातेच्या मंदिराला आपण चाललेलो होतो आता. आणि प्रत्येक शिवभक्ताने भवानी मातेचं मंदिर बघितलं पाहिजे, नतमस्तक होणं गरजेचं आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावरती संकट आलं की त्या मंदिरामध्ये नतमस्तक होऊन पुढचा पर्याय म्हणजे पुढचं स्वराज्यामध्ये जे संरक्षण कसं रीतीला येईल तिथे जाऊन ते नतमस्तक व्हायचे. भवानी मातेच्या मंदिराकडे जात असताना जगदीश्वर मंदिराच्या अगदी बाजूलाच काही ब्राह्मणवाडी पाहायला मिळाली. रायगड किल्ल्याच्या आपण समोर मंदिर पाहिलं, ती ही गडाची मंदिराची समोरची बाजू आहे. जेव्हा महाराज मंदिरात आतमध्ये दर्शनासाठी जायचे, सूर्योदयाच्या साक्षीने जायचे, पण मंदिराच्या समोरच्या बाजूला जे काय आपल्याला इमारती छोटे मोठे बघायला भेटत आहेत ही ब्राह्मणवाडी आहे. जेणेकरून रायगड किल्ल्यावरती महाराज दर्शनासाठी लवकर यायचे. मग ब्राह्मणांना इथे राहावं लागायचं, लवकर उठून तिथली पूजापाठ तिथे बंदोबस्त करावा लागायचा. म्हणून याला इतिहासामध्ये ब्राह्मणवाडी बघा. एकच लाईनीमध्ये घर आहे ती, अशी सुद्धा एकच लाईनीमध्ये घरं बघायला भेटेल तुम्हाला. आता आपण भवानी मातेचं मंदिर बघूया. भवानी मातेच्या मंदिराकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळाला उन्हाळ्यातील पहिला रानमेवा. या जागेवर आल्यानंतर आपल्याला उन्हाळ्याचा रानमेवा पाहायला भेटते, तो म्हणजे बोर. दगड बोर जे आलं ते खाईन. आता भूकच अशी लागली आहे तर चेक करून खाल्लं पाहिजे किडे आहेत की नाही. हिरकणी कड्यापासून तर भवानी मातेच्या मंदिरापर्यंत जायला जवळपास 1 तास लागू शकतो. आपण डोंगराच्या एंडिंग वर येऊन पोहोचलो होतो आणि या जागेवरून आता प्रॉपर रेलिंग्स लावून आहेत. या रेलिंगच्या मदतीने आता आपल्याला खाली उतरत जायचं आहे. स्वराज्यावर कुठलं नवीन संकट आलं किंवा कोणती नवीन मोहीम हाती घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज सर्वात पहिले याच भवानी मातेच्या मंदिरात नतमस्तक व्हायचे आणि मग समोरची मोहीम पार पाडायचे.
भवानी मातेच्या मंदिरानंतर आपण जाऊन पोहोचलो रायगड किल्ल्याच्या सर्वात महत्वाच्या पवित्र जागेवर, जगदीश्वराच्या मंदिराजवळ, जिथे आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते. आपण रायगड किल्ल्याच्या सर्वात अतिमहत्वाच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे, कारण की राजे सकाळी पहाटे डेली या जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनासाठी यायचे. आपण ज्या आता मंदिरात प्रवेश केला ना, ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे खरं म्हटलं तर. जर रायगडाच्या मंदिराचा वरचा परिसर पाहिला पूर्णपणे तर आपल्याला मस्जिद सारखा बघायला भेटतो. याचं एकमेव कारण आहे, कारण की रायगडाला सह्याद्रीच्या पर्वत रांगाने घेरलेला आहे. जर एखाद्या मुस्लिमाने जर का पर्वताच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेवरून जर एखादा तोफेचा मारा केला तर तो तोफेचा मारा इकडे करू शकत नव्हते, कारण की त्यांना माहिती होतं की रायगड किल्ल्यावरती आपलं मस्जिद आहे आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे. पण रायगड किल्ला उडवला कुणी तर इंग्रजाने 10 मे 1818ला. ह्या मंदिराची जर रचना पाहिजे आपल्याला तर या समोरच्या तरबंदीपासून वरती काही खाचे बघायला भेटत आहेत. याच्या आतमध्ये सागाची लाकडं, त्याच्या वरतून बेंगलोर टाईप मातीची कौलं, याला आतून मखमली पैठणी कापडाने आणि काव दिव्यांच्या दिवाने आणि मशालीच्या उजेराने हे संपूर्ण भगवं मंदिर आपल्याला बघायला भेटलं असतं. परंतु जेवढे मराठ्यांचे गडकिल्ले आहेत, जेवढे महाराष्ट्रातले गडकिल्ले आहेत, अशा बघणे अवस्थेमध्ये बघायला भेटणार आहेत. तुम्ही जरा उलटा करा, जाऊन राजस्थानचे गडकिल्ले बघा. महाप्रतापमधला चित्तोडगड सोडलात तर सगळे गडकिल्ले सुरक्षित आणि तंदुरुस्तीमध्ये आपल्याला आजही बघायला भेटत आहेत. मग महाराजांचे गडकिल्ले असे का? कारण की ते राजपूत होते, शरण गेले, झुकले, वाकले, म्हणून त्यांचे गडकिल्ले तसे राहिले. मराठ्याने कोणासमोर मान झुकवली नाही, वाकवली नाही. या युक्तीप्रमाणे कदाचित युक्ती तुम्ही ऐकली असेल, रात्रीच्या अंधाराला घाबरत नाहीये, रात्रीच्या अंधाराला घाबरत नाहीये. या उजेराची जात आहे, मोडेल पण वाकणार नाहीये. ही खरी मराठ्याची जात आहे, ही खरी मराठ्याची जात आहे. जे झुकले वाकले त्यांचे गडकिल्ले तसे राहिले. ज्याने आयुष्यभर लढा दिला त्यांच्या मात्र गडकिल्ल्यांची अशी अवस्था पाहायला भेटे. 10 मे 1818ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पतूर, मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रायगडाला चारी बाजूने वेढला आणि रायगडाच्या बॅक साईडला डोंगर पोटल्याचा येथून लांब पल्ला तोफा चढवला आणि महाराज दक्षिण दारोकडे उडवला. हा उडवल्याबरोबर रायगड किल्ल्याचं वरचं स्ट्रक्चर 11 ते 12 दिवस जळत होतं. हे वरचं जळून गेलं, राहिल्या फक्त पडक्या इमारती आणि आपल्याला वीट बांधकाम आजही बघायला भेटतं. आज शंका निर्माण होते की रायगड किल्ल्यावरती आम्ही पूर्ण किल्ला पाहत आलो, परंतु पाण्यापूर्वी रायगड किल्ल्यावरती आम्ही मोठमोठे इमारती पाहतो. आपण एखादं घर बांधायला दिला इंजिनियरला तर त्याच्या हातावर जर वीट पडली तर रक्त निघतं. मग कल्पना करा, हा दगड एकावरती ठेवताना त्या मावळ्यांचं बोट याच्या आतमध्ये नक्की चाटलं असतील. म्हणून मराठ्यांचा इतिहास या रायगड किल्ल्याच्या दगडामध्ये प्रत्येक गडकिल्ल्यामध्ये आहे. कारण की आजही आपण म्हणतो की बाकीच्या देशाला भूगोल आहे, माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. मराठ्यांचा इतिहास या दगडामध्ये लपून ठेवलं म्हटलं तेव्हा पूर्णपणे. राजे हुशार, राजे ग्रेड होते. हा दगड खालून न आणता रायगड किल्ल्यावरती 11 तलाव खोदली गेली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातून जो काही दगड निघाला तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला गेला. जेथे खड्डे पडले त्याला खालून तरबंद्या बांधल्या, पिण्याकरता पाणी झालं, बांधकामासाठी दगड झाला. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले गेले. पाणी जिरवा, पाणी अडवा ही स्कीम महाराजांच्या काळामध्ये राबवत होतं. आज फक्त म्हटलं जातं आपण एखादं घर बांधलं, घरामध्ये मटेरियल काय वापरतो? सिमेंट किंवा रेती. त्या काळामध्ये गुळ, सीसा आणि चुना याच्या आतमध्ये भरलेला आहे. म्हणून 400 वर्षापूर्वीची भिंत आजही आपल्याला बघायला भेटणार आहे. समोर पाहतो दरवाजा, चारी बाजूच्या मंदिराचे दरवाजे बघा आपल्याला छोटे बघायला भेटत आहेत, कारण की मुस्लिम सरदार दिपाड द्यायचा असतो. या मंदिरामध्ये काय आहे त्याला आतमध्ये शिरताना यायला पाहिजे. म्हणून मंदिराच्या आपण दरवाजाची रचना पाहिली तर आपल्याला छोटीशी रचना पाहायला भेटते, पूर्णपणे बघायला भेटते बघा पूर्णपणे. आज मंदिर लाकडाचं असतं, जळून गेलं असतं. ज्या टायमाला जुल्फिकारने गडाला वेढा दिला तेव्हा तो 2 हातोडे घेऊन आला होता आणि या मंदिराचे काही रचनाची आपल्याला तोडफोड बघायला भेटते पूर्णपणे, कारण की त्याला आतमध्ये शिरताना आलं म्हणून वरचं ते स्ट्रक्चर तोडून दिलं होतं पूर्ण म्हटलं आता बघा. समोर नंदीबन आहे आणि समोर रायगडाची मंदिराची समोरची बाजू आपण बघायला समोर जाणार आहोत. हा समोरचा नगारखाना आहे. त्या नगारखान्याच्या पायरीवरती आजही एक छोट्याशा अक्षरामध्ये पहिल्या पायरीवरती 400 वर्षापूर्वीच्या अक्षरामध्ये ती मोडलिपी लिहिलेली आहे. आणि त्या मोडलिपीचा अर्थ असा म्हटला जातो की सेवेच्या ताई तत्पर हिरोजी इंदुळकर, ज्याने रायगड किल्ला बांधला, ज्या कलाकाराने रायगड किल्ला बांधला त्या कलाकाराचं नाव एका दगडामध्ये आपल्याला बघायला भेटतंय. कारण की रायगड बांधण्यासाठी हिरोजीने स्वतःचं घरदार विकलं, स्वतःचं घरदार विकून स्वतःचा वाडा गहाण ठेवला, स्वतःची जमीन गहाण ठेवली आणि महाराजांना हा रायगड बांधून दिला. जेव्हा राजे सदरेवरती आले आणि राजे 70ला गडावरती आले तेव्हा महाराजांनी विचारलं आपण रायगड बांधलात आणि रायगडाचं एवढं सुंदर गॅरंटी पद्धत दिलं, ती गडाखाली जायचे पाणी, गडावर ती फक्त हवा. आता आम्हाला तुम्हाला काही द्यावं असं वाटतंय, रयतेकडून स्वराज्याकडून तुम्हाला काय हवंय तुम्ही तोंडाने मागून घ्या. ज्याने रायगड बांधला याला आपले राजे विचारतायत तुम्हाला काय बक्षीस पत्र पाहिजे ते मागून घ्या, परंतु ज्याने ताजमहल बांधला त्याचे हात तोडून टाकले यालाच म्हणतात पवित्र जगातले पहिले राजे
होऊन गेलं म्हटलं. आता बघा हिरोजी म्हणतात राजा मला काहीच नको. नाही हिरोजी मागून घ्या, धन दौलत अर्थ राज्य हत्ती घोडे खजिरे सोनं काय पाहिजे ते मागून घ्या. नका नका राजा मला काहीच नको. फक्त राजा एका दगडाला बसवायची अनुमती द्या. तो दगड त्या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती बसवायची फक्त अनुमती द्या. हिरोजी दगड तिथे का? तो दगड खाली एक महादरवर त्याच्यावर बसवा, वरती नगर का नाही त्याच्यावरती बसवा, आम्ही अनुमती देतो. नाही राजा मी सार्थक होणार नाही. ज्या वेळेस तुमचा मुक्काम रायगड किल्ल्यावरती होईल त्यावेळेस तुम्ही त्या मंदिरात नक्कीच असाल. सूर्योदयाच्या साक्षीने तुमचा उजवा पाऊल पडेल त्याच पायरीवरती फक्त माझं नाव लिहायचंय. कारण की ज्या वेळेस तुमचं पाऊल उजवा पाऊल त्याच पायरीवरती पडेल त्या उजव्या पावलाची धूळ ही सदैव माझ्या मस्तकी टेकली पाहिजे. म्हणून त्या मंदिरामध्ये आजही लिहिलेलं आहे सेवेचे ताई तर्पर हिरोजी इंदुरकर. आपल्या छत्रपतींच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिले. कडकडून हिरोजींना मिठी मारली आणि म्हटले वा हिरोजी वा, तुमच्यासारखी माणसं स्वराज्याला लाभलीत म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. साईडला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधी आहे. समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले लावला. जेव्हा आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते तेव्हा ही यूट्यूब प्ले बटन मिळाली होती, पण आपण तेव्हा येऊ नाही शकलो होतो दुर्दैवानं. आणि फायनली आता 3 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले. या आनंदामध्ये आज आपण ही बटन महाराजांच्या चरणी ठेवणार आणि छोटासा आशीर्वाद घेणार. आणि तुम्हा सगळ्यांचा असंच प्रेम सपोर्ट नेहमी असू द्या. येणाऱ्या काळामध्ये आपण अजून होऊ शकेल तेवढे जास्तीत जास्त सह्याद्रीतले अजून जागा दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि या चॅनलला अजून समोर नेण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. ओके, थँक्यू. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण निघालो समोरच्या टार्गेटकडे, म्हणजेच टकमक टोकाकडे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. समोर आपण एक टोक पाहायला भेटतो का भगवा झेंडा. हे उत्तरेचा टकमक टोक पाहायला भेटतो रायगडाचा. याला इतिहासामध्ये टकमक टोक पण म्हटलेलं आहे. रायगड किल्ल्यावरती त्या काळामध्ये चोरी लबाडी पितुरी गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना त्या काळामध्ये पोत्यात भरलं जायचं. त्या पोत्याची गाठ बांधली जायची आणि तेथून त्याचा कडेलोट केला जायचा. रायगड किल्ल्यावरती महाराज 10 वर्ष वास्तव्य काढलं पण एकाला पण फेकलेलं नाहीये. पण संभाजी महाराजाने एकालाही सोडलेलं नाहीये. कारण की संभाजी महाराजांच्या काळामध्ये चुकीला माफी नव्हती. म्हणजे इतिहासामध्ये टकमक टोक पॉईंट म्हटलेला आहे. 2250 फूट दरी आहे त्याची. आता पुढे आपण जाणार आहोत तो बाजारपेठेचा माहिती घेण्यासाठी. तर मित्रांनो सध्या आपण आलो आहोत बाजारपेठमध्ये. शिवकालीन बाजारपेठ कशी होती याचा एक उत्तम नमुना आपल्याला या जागेवर पाहायला भेटत आहे. बहुत लांब लचक आहे, एकदम दूरपर्यंत जिथपर्यंत नजर चालली आहे तिथपर्यंत आपल्याला ही बाजारपेठ दिसून राहिली आहे. पण सध्या ही पडक्या अवस्थेत दिसत आहे. खूप खूप मस्त, खूप छान. काय नाव म्हटला? तनिष्क. रायगड किल्ल्याच्या सर्वात अति महत्वाच्या आपण परिसरामध्ये आलो आहोत. याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे बाजारपेठ. बाजारपेठीची लांबी पाहिली 800 फूट, रुंदी पाहिली 40 फूट, डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, 44 दुकानं आहेत. जर या बाजारपेठीची रचना पाहिली तर पाठीमागे मकान आगे दुकानाची 2 टाईपची बाजारपेठ आजही बघायला भेटते. आज आपण बाजारपेठीची हाईट पाहिली तर आपल्याला उंचावरती बाजारपेठीची हाईट पाहायला भेटते. कारण की त्या काळची लोक होती ही लोक रुबाबदार होती. कधी पायी बाजार केलेला नाहीये, घोड्यावरती बसून बाजार केला जात असायचा. म्हणून त्याच बाजारपेठीची हाईट पाहिली तर आपल्याला घोड्याच्या आकाराची बाजारपेठ पाहायला भेटते. ऑलमोस्ट सूर्य मावळत चाललेला आहे ना, आपल्याला धावत पडत या जागेला कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की जर अगर सूर्य मावळला 5 वाजले तर दरवाजे बंद होतील ना, आपल्याला हा किल्ल्याला एक्सप्लोर नाही करता येत. बघा रायगड किल्ल्याच्या आपण बाजारपेठे संपूर्ण पुढे आलेलो आहोत. समोर जो आपल्याला मोकळा परिसर पाहतो की ना आपण, या परिसराला म्हटलं गेलं होळीचा माळ. आता त्या काळामध्ये मानाच्या होळ्या पेटल्या जायच्या. महाराजांच्या काळामध्ये जोपर्यंत इथली होळी पेटत नाहीये तोपर्यंत कोणत्याही गड किल्ल्याची कोणत्याही गावकऱ्याची होळी पेटत नसायची. एकदा इथली होळी पेटली की आजूबाजूच्या गड किल्ल्यांची गावकऱ्यांची होळी पेटवली जायची. या होळी ग्राउंडमध्ये आजूबाजूचे सरदार आपले राष्ट्रमाता जिजाऊ महाराजांचे 2 सुपुत्र या होळी ग्राउंडमध्ये येथे सहभागी व्हायचे. समोर राजे होळी पेटवली जायची. आज आपण होळी पेटवतो परंतु आजची प्रथा बदललेली आहे. आपण पेटलेल्या होळीत नारळ टाकतो पण तो लांब शेकडून काढतो. त्या काळामध्ये अशी प्रथा नव्हती. समोर राजे बसले जायचे, हातामध्ये नारळ घ्यायचा, पेटलेल्या होळीमध्ये टाकायचे. जो मावळा पेटलेल्या आगीतून नारळ हाताने बाहेर काढेल त्या मावळ्यास
1.25 किलो सोन्याचं कडं, मानाचं घोडं, मानाचं पेट ते बक्षीस दिलं जायचं. तर कोणी काढला असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी पेटलेल्या होळीतून नारळ हाताने बाहेर काढला होता. म्हणून तर आजही म्हटलं जातं की त्या सिंहाच्या जबड्यात हात घालून, त्या सिंहाच्या जबड्यात हात घालून जो मोजीत तो जात, मर्द मरण्याची जात, तो फक्त एकच राज, फक्त संभाराज, फक्त संभाराज. होऊ शकेल तेवढा धावता पडता आपण या गडाला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पूर्वकडून पश्चिमेकडे, उत्तरपासून दक्षिणेकडे होऊ शकेल त्या जागा आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्या गोष्टी कव्हर करत आपण येऊन पोहोचलो राज दरबारात, जिथे 6000 लोक सभेसाठी एकाच वेळेस बसत होते. या सभेत लोकांनी हळू आवाजात जरी काही बोलले तरी त्याचा थेट आवाज महाराजांपर्यंत जायचा. याच गोष्टीचा एक उत्तम उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की इथे 6000 प्रजा बसायची. समोर 32 मनाचं सिंहासन, एक मन 40 किलो 1280 किलोचं सिंहासन होतं. रत्नजडित सुवर्ण सिंहासन होतं सोन्याचं. सोन्याचं होतं पूर्णपणे. सिंहासनाच्या उजव्या साईडला 78 वर्षांच्या आऊसाहेब बसलेल्या होत्या. साईडला राजारामाचे, संभाजीराजे, साईडला गागाभट्ट, आणि सिंहासनाच्या डाव्याने उजव्या साईडला अष्टपदांचे मंत्री उपस्थित होते. कल्पना करो, फक्त आठवण्याचा प्रयत्न करा, वैभव डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा की 400 वर्षापूर्वी दरबार दिसत कसा असेल, आणि याचा वैभव डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. त्या वैभवामध्ये जर आपण असतो तर त्या मखमली पैठणी कापडामध्ये, काव दिव्यांच्या दिव्यामध्ये, त्या स्माशलीच्या उजेडामध्ये, आज रयतेच्या राजाच्या दरबारामध्ये आज आपण कशी दिसलो असतो याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हटलं तर बघा, इथे 6000 प्रजा बसलेली असायची. आपले राजे सकाळी पहाटे लवकर उठून आपला पालक पोषण पेणून पाठीमागच्या साईडला शनिवारी सकाळी लवकर उठतात, आपला स्नानगृह आटपून, कपाळी अर्धचंद्र कोरून, गळ्यामध्ये कवड्याची माळ घालतात, डोक्यामध्ये जिरोटोप घालतात, आणि राजांची मिरवणूक राज सदरेवरून याच असणाऱ्या रायगड किल्ल्याच्या देवदर्शनी गेले असते. भवानी मातेला साकडं घातलं, जगदीश्वर नतमस्तक झाले, शिरकाई मातेची ओटी भरली, वाडेश्वरात नतमस्तक झाले, आणि राजांची मिरवणूक या नगरखान्यातून आतमध्ये गेली असते. तेव्हा प्रत्येक मावळा मन सन्मान उठून उभा राहतो. आपल्या राजांचा आनंद पाहून, आपल्या राजांना पाहून प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरती आनंद पसरलेला असतो. प्रत्येक मावळा आपल्या डोक्याला हात लावतो. आपले भगवे बेटे खाली काढून त्या दरबारातून राजा आतमध्ये येत असताना प्रत्येक मावळा झुकून राजांना मानाचा मुद्रा होत असतो. राजे 6000 मावळ्यांची मुद्रे स्वीकारतायत. छत्रपतीची चाल सिंहासारखी होती, राजांची चाल एका वाघासारखी होती. एक नजर 32 मनाच्या सिंहासनावरती गेली असते, पण कोपऱ्यात बसलेली आपली आई आपल्या शिवबाला पाहिलं, आणि आईच्या डोळ्यातून फक्त आनंदाचे अश्रू वाहिले. एक नजर 32 मनाच्या सिंहासनावरती, एक नजर भरली आईवरती गेली. आईचं दर्शन घेताना आईने आपल्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवत नक्की म्हटले असतील, त्या शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा शिवबा, तो शिवबा त्या 32 मनाच्या रत्न सुवर्ण सिंहासनापासून बसले जात आहे. त्या आईला या दरबारामध्ये काय बरे आनंद होत असेल. एक नजर आपल्या दरबारावरती पडते. याच मखमली पैठणी कापडामध्ये, काव दिव्यांच्या दिव्यामध्ये काही विधवा बायका, काही विधवा मुला बघायला भेटायत, आणि राजांचं अंतवर भरून येतं. अंतवर भरण्याचं कारण एवढंच होतं, ज्या वीर मावळ्याने हे स्वराज्य निर्माण करून दिलं, ज्या खांद्यावरती स्वराज्य निर्माण केलं, ज्या वीर मावळ्याने स्वराज्य घडवताना रक्ताचे पाठ वाहिले गेले, त्यातला वीर मावळा या दरबारासमोर आपल्या राजांना कुठेही दिसत नव्हता. त्या सिंहासनाच्या पायऱ्या राजाने पाहिल्या, आणि राजांचं अंतर भरून आलं, आणि आपल्या राष्ट्रमाता राजमातांना नक्की म्हटले असतील, आऊ साहेब सिंहासनाची पहिली पायरी चढतो. जो अम्माच मावळा म्हणणारा राजा लाख मेरे तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारा माझा बाजी या दरबारासमोर का दिसत नाही. असा मावळा म्हणणारा, अहो राजा आदिलगिरी कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा तारणा या दरबारासमोर का दिसत नाही. अहो राजा तुमची कापडा पेरली सार्थक झालं, तो माझा जीवाकाशी या दरबारासमोर का दिसत नाहीये. तो प्रतापराव गुजर या दरबारामध्ये का दिसत नाहीये. या असंख्य वीराचे राजे नाव घेत लटलटत्या पायाने 32 मनाच्या सिंहासनावरती, कारण की राजाने कधी रडायचं नसतं, राजाने कधी देहचिंता लागणे देहाची नसती. आपला उजवा गुडघा त्या 32 मनाच्या सिंहासनावर टेकवला. राजे छत्रपती झाले, राजे जगाचे पोशिंदे झाले. राजांच्या अंगावरती सोनेरी छत्र पकडलं गेलं. 7 नद्यांचा, 7 समुद्राच्या नद्यांचा काशीहून आलेला गागाभट्ट झाला. हातामध्ये विष्णूची मूर्ती झाली. 1000 मोहऱ्या उधळल्या गेल्या, आणि या समोरच्या नगरखान्यातून एक मात्र जुल्फीदार उठला, आणि या 6000 प्रजेसमोर हलकारी दिली गेली. ललकारी अशी दिली गेली, माझ्याकडून सर्वांनी जे बोलायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की
जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. अंधारा भर झालेला आहे, पाहता क्षणी एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे, एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजदरबाराला एक्सप्लोर केल्यानंतर आपण जाऊन पोहोचलो शिवरायांच्या राजवाड्यात, जिथे शिवकालीन किचन, स्विमिंग पूल आणि बेडरूम सुद्धा पाहायला मिळतो. आणि इथेच आपल्याला 6 राण्यांचे 6 राजवाडे सुद्धा पाहायला मिळाले. आणि आपण आता महाराजांच्या राहत्या राजवाड्यात प्रवेश केला, जे सचिवालय आहे, जे महाराजांचं दिवाणे आम दिवाणे खास दिल्लीचं हायकोर्ट आपण आज म्हणतो आजच्या खरीवामध्ये, ते दिल्लीचं हायकोर्ट या रायगड किल्ल्यावरती आपला समोरचा स्पेज दिसतो का, समोरचा पूर्ण स्पेज हा दिवाणे आम दिवाणे खास 365 गडी किल्ल्याचा दफ्तरखाना तो इथून चालला जात असतो, त्याला आजच्या काळामध्ये आपण सचिवालय म्हणतो. म्हणजे त्या काळामध्ये इथून जो काही 365 गडी किल्ल्यांचा गावकऱ्यांचा जो काही कागदपत्रावर चाला जायचा तो या समोरच्या चौथरून केला जात असायचा. मग त्याला इतिहासामध्ये म्हटलेला आहे हा दिवाणे आम आणि आपण पाहिलं तो दिवाणे खास म्हणतो बघा पूर्णपणे. आपल्याला आज थोडक्यात आपण या बाल्यकिल्ल्याला VIP भाग म्हणूया, कारण की या दरबारासमोर जर गावामध्ये काही एखाद्या मुस्लिमाने लूटमार केली गावापाशी, तर जो कोणी असेल त्या गावातला सदस्य तो समोरच्या बाजूने नगरखान्यामधून आतमध्ये यायचा आणि महाराजांपर्यंत ती तक्रार पोहोचवली जायची. या भागामध्ये येण्याला कुणालाही परवानगी नव्हती त्या काळामध्ये. समोर एक आपल्याला गोल आकाराची काही बाल्कनी बघायला भेटते. याच बाल्कनीची 3 नावं आहेत, अष्टकोणी, बाल्कनी आणि सज्ज गॅलरी. सज्ज गॅलरी म्हणजे सजून ठेवली जायची, बाल्कनी म्हणजे आपल्या शिवरायांना छत्रपतींना रायगडाची समोरची बाजू बघायची असेल, थंड हवा खायची असेल, मग त्याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे राजांची बाल्कनी आहे. आणि अष्टकोणी का नाव दिलेलं आहे, कारण की त्या बाल्कनीला 8 कोण बघायला आपल्याला नजरेसमोर बघायला भेटणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणून त्याला इतिहासामध्ये अष्टकोणी बाल्कनी सज्ज गॅलरी म्हणतो आपण पूर्णपणे. 3ऱ्या मजल्यावर राजे जायचे, ही एकावरती 3 मजली होती. रायगडाची पुढची बाजू महाराज बघायचे. रायगड किल्ल्याचं संपूर्ण वातावरण केलं असेल तर आपले छत्रपती याच राजांच्या बाल्कनीवरून राजे 8 किल्ले बघायचे. सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड आणि मकरंदगड, म्हणजे राजे 8 किल्ले इथून बघायचे. तर आपण समोर एक आपल्याला काही छोटीशी जागा मोकळी बघायला भेटते. त्या समोरच्या भिंतीपासून या समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा किचनचा भाग आहे. याला आज आपण जर का आजोबांच्या घरी गेलो तर आपण स्वयंपाकघर म्हणतो, पण जर 400 वर्षापूर्वी याच भागाला म्हटलं जायचं उत्पात खाना. येथे चुलीचा प्रकार आपल्याला पाहायला बघायला भेटतोय, म्हणजे नक्की लाईनीमध्ये चुली होत्या. आज आपण थोडक्यात म्हणतो खलबत खाना. आपण खोबरं टेचतो, आजही आपण त्याचा उपयोग करून घेतो, पण त्या काळामध्ये उखळ आणि मुसळ म्हटलं जायचं. इथे 4 होत्या, अशी इथे 2 बघायला आजही भेटणार आहेत. समोर आपण उखळाची रचना बघायला भेटते, उखळ आणि मुसळ म्हणतो बघा पूर्णपणे आपल्याला. म्हणून हा राजांचा किचनचा भाग. आता शंका एवढीच निर्माण होते की समोर महाराजांचा बेट आणि समोरच का राजांचं किचन, कारण की स्वराज्यामध्ये 20 पातं जास्त चालायची. आपल्या जेवणामध्ये काय बनते, कारण की हे जेवण पूर्ण परिवाराला महाराजांचे जायचं. मग आपल्या जेवणामध्ये काय बनतंय हे राजे स्वतः लक्ष ठेवायचे पूर्णपणे. म्हणून याला इतिहासामध्ये म्हटलंय किचनचा भाग. आता आपण थोडं पुढे सरकूया आणि महाराजांच्या बेडपाशी जाऊन तिथली माहिती घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. किचनच्या थोड्या समोर जाताच आपल्याला पाहायला मिळाला शिवकालीन बाथटब. समोर जे आपण पाहतोय हे छत्रपती शिवाजी महाराजांचं बाथटब. आजच्या काळामध्ये स्विमिंग पूल म्हणतो, पण 400 वर्षापूर्वी आला त्या काळामधलं राजांचं छत्रपतींचं बाथटब. येथून स्विमिंग पूलची रचना आपल्याला बघायला भेटली. राजे येथून इथे स्नान करायचे. राजे पालक पोषण पेडून जगदीश्वराच्या मंदिराशी जायचे बघा. आता या समोरच्या भिंतीपासून समोरचं स्ट्रक्चर बघायला भेटेल पूर्णपणे. याच्या आतमध्ये काय आपल्याला सागाच्या लाकडाचे कॉलम्स पिलर्स पाहायला भेटत आहेत. समोर 3 टाक्या बघायला भेटत आहेत, 1 2 3. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाणी पिण्याच्या टाक्या बघायला भेटतात आपल्याला पूर्णपणे. आता समोरचा दरवाजा पाहिला की नाही आपण, या समोरच्या दरवाजापासून समोरच्या भिंतीपर्यंत ही भिंत आता बांधलेली आहे, कारण की ही भिंत त्या काळामध्ये नव्हती. या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा आहे, प्रशासन राहता राजवाडा. ह्याच्या आतले सागाचे कॉलम्स पूर्णपणे बघायला भेटणार आहेत. म्हणजे हा एकावरती 2 मजली त्या काळामध्ये होता. मखमली पैठणी कापडाने, काव दिव्यांच्या दिव्याने आणि मशिरीच्या उजेराने त्या दरवाजाने आपण आतमध्ये आलो असतो आणि आपल्या समोर ते मखमली पैठणी कापड आणि काव दिव्यांचे दिवे आणि मशिरीचा उजेड आपल्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा की त्या काळचा महाराजांचा भेट आपल्या नजरेसमोर जर असता तर आपण या राहत्या राजवाड्यामध्ये कशी दिसलो असतो याची कल्पना सुद्धा केली नसती. म्हटलं आता बघा, वास्तविक रायगड किल्ल्यावरती राजाने 10 वर्ष काढलं, 26 वर्ष राजगडावरती, बालपण गेलं शिवनेवरती. आयुष्य लाभावं किती हो, 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली.
365 गड किल्ले घेतले. राजे अनेक होऊन गेले, पण स्वतःच्या बाप त्याच्या गादीवर बसून गेले. जगातला विश्वातला एक राजा होऊन गेला की ज्यांनी स्वतःची गादी स्वतः निर्माण केली आणि 365 गड किल्ले घेतले. आताचा माणूस 50 वर्षामध्ये काय करू शकतो? 20 वर्ष बालपणात, 30 वर्षामध्ये मनासारखं माणसाला घर सुद्धा बांधता येत नाहीये. म्हणून तर आजही म्हणतो जगावं कसं ते शिकावं शिवबासारखं, आणि मरावं कसं ते शिकावं संभासारखं. कारण की संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर 9 वर्ष काढली. कुठेही इतिहास लिहिला गेलेला नाही म्हटलं जातं बघा. पण जो मात्र दिवस बघायचा नव्हता तेव्हा राजधानीच्या माथी पडला, अख्खा महाराष्ट्र पोरका झाला आणि या महाराष्ट्राचा दिवस मावळला. तारीख होती 3 एप्रिल 1686, चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती, वार शनिवारी. आपल्या महाराजांना आपला अखेरचा श्वास या समोरच्या चौथऱ्यावरती सोडला. इथून महाराजांची तीर्थयात्रा, समोर एक मंदिर दिसते की नाही, त्या मंदिराच्या बाजूला आपण समाधी पाहिली. तिथे महाराजांना देहचिंतेची आज्ञा देण्यात आली. तिथे का? कारण की राजे त्या शंकराचे भक्त होते. म्हणून सकाळी पहाटे इथून राजे दर्शनासाठी राजांची पालखी, राजांची मिरवणूक ते जगदीश्वराच्या मंदिराशी जायची. आता आपण जाणार आहोत तो रायगड किल्ल्याचा पाठीमागचा हिस्सा पाहण्यासाठी, जो राणीवासा आहे, दाशीवाटा आहे, धान्य कोठार आहेत आणि अष्टप्रधानांचे वाडे, कार्यालय, ऑफिस बघायला आपण पुढे सरकूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाले किल्ल्याच्या पाठीमागे आपल्याला अनेक छोट्या मोठ्या शिवकालीन ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळाल्या. ही गडाची बॅक साईड आहे, पाठीमागची बाले किल्ल्याची बाजू बघायला भेटते आपल्याला. समोरचा आपण जो गेट पाहायला दिसतो का आपल्याला, समोरचा गेट, या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. पालखी दरवाजाला लागून समोरच आपल्याला समोरच्या ठिकाणी गेट बघायला भेटतो. समोरच्या बाजूला याला इतिहासामध्ये मीना दरवाजा म्हटलेला आहे. मीना आणि पालखीमध्ये फरक काय? प्रकार एकच. मीना हा पॅकबंद आणि पालखी ओपन असायचा. आता महाराजांची पालखी, आऊसाहेबांची पालखी पायथ्यापासून निघाली की या दरवाजाने आतमध्ये याची म्हणून त्याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा. समोरचा गेट पाहतो मेना दरवाजा. मेना म्हणजे काय तर महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी या मेन्यादरवाजा करायच्या, म्हणून त्या गेटचं नाव आहे मीना दरवाजा. आता मेन्यामध्ये आणि पालखीमध्ये सलंग आडवी भिंत पाहायला भेटते. याच्या आतमध्ये एकूण 6 महल आहेत. पहिला महल पाहिलात, दुसरा महल पाहिलात, तिसरा महल पाहिलात, चौथा महल पाहिलात, 5वा महल पाहिलात, 6वा महल पाहिलात. याला म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीवासाचा भाग. आता शंका होती की महाराजांना एकूण राण्या होत्या किती? रायगड किल्ल्यावर आम्ही 6 महल पाहिली, मग राजांना आणखी काय राण्या होत्या काय? तर आपल्या महाराजांना राण्या होत्या 8. निंबाळकर, मोहिते, जाधव, इंगळे, शिर्के, पालकर, विचारे, गायकवाड, सई, सोयरा, काशी, पुतळा, लक्ष्मी, गुणवंता, सकवारबाई आणि शिवरायांची पटराणी सईबाई. आज शंका निर्माण होते की रायगड किल्ल्यावर 6 महल आहेत, पण छत्रपतींना राण्या 8, मग महाराजांच्या उरलेल्या 2 राण्या राहायच्या कुठे? शिवरायांची पटराणी सईबाई. दुर्दैवाने हा रायगड घेण्याच्या अगोदरच सईबाईंचं निधन झालं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगडवरती, कारण की सईबाईने हा रायगड पाहिलेला नाही आणि राष्ट्रमाता राजमाताना उतारत्या वयामुळे रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं. म्हणून गडाच्या पायथ्याला एक 9 एकरचा वाडा कोरला. आईला गडाच्या पायथ्याला ठेवली गेली आणि आईच्या सेवेसाठी एक राणी गडाच्या पायथ्याला ठेवली गेली. त्या राणीचं नाव आजही पाहतो आपण पुतळाबाई. 6 राण्या गडावर राहायच्या आणि 2 राण्या बाहेर राहायच्या. हा एक महल पाहिला तरी शेम आणि 6 पाहिले तरी शेम. प्रत्येक महलासमोर आपण चौधरी चौथरे पाहतोय बघा. प्रत्येक महलासमोर याच्यासमोर हा, त्याच्यासमोर तो, त्याच्यासमोर तो, याच्यासमोर हा, याच्यासमोर तो, त्याच्यासमोर तो. याला म्हटलं गेलेलं आहे दासदाशींची घरं. आज आपण त्याला थोडक्यात नोकर चाकर म्हणतो. महाराजांच्या काळामध्ये दासदाशीची घरं म्हटलं जायची. मग त्याची नोकर चाकर काम झालं की घरी जातात. त्या काळामध्ये घरी जात नव्हती. येथू समोरच राणीच्या दाशी राहायची. जर राणीला काम लागलं राणीने आवाज द्यायचा. दाशी छोटं मोठं काम राणीचं करायची आणि समोर विसर्जन येऊन बसायची. स्वराज्याला कधी पितुरी चालत नव्हती. इथून दाशी खाली गेली, काही घडलं सांगू शकत नाहीये. मग तिच्या समोर दाशी राहायची बघा. आताच आपण राणीवासा पाहिला, राणीवासाच्या पुढे आपण पाहिलं तो दाशीवाटा पाहिला आणि दाशीवाट्याच्या एक्झॅक्ट समोर आपण पाहतोय तर एक बोर्ड लिहिलेलं आपल्याला बघायला भेटतंय. या बोर्डाचं नाव दिलेलं आहे धान्यांची कोठारे. आता धान्य कोठा जर पाहायचं असेल ना स्वराज्याचं, याच धान्य कोठाला कोकणामध्ये पीव किंवा कणगी म्हणतो. पण खरोखर सत्यमेव जर धान्य कोठा पाहायचा असेल तर कोल्हापुरात पन्हाळा, गंगा, यमुना, सरस्वती 52 फुटाचे धान्य कोठार आपल्याला त्याच पन्हाळा कोठावरती बघायला भेटत बघा. मग इथे का पहिला खड्डा 22 फूट, दुसरा 18 आणि तिसरा 15 फुटाचा खड्डा आजही बघायला भेटतो. रायगडाला शत्रूने वेळा दिला तर वरती असणाऱ्या लोकांचं इथून धान्य महाराज पुरवलं जायचं. सिरी लाकडी सिरी टाकली जायची. सिरी धान्य वर काढलं जायचं आणि ते इथल्या लोकांना त्या काळामध्ये पुरवलं जात असायचं. राजांच्या नंतर गडावर पेशवाई सत्ता आली. पेशव्याने या कोठारांचं कैदी कोठाराचं यूज केलं. चोरी, लबाडी, फितुरी गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना
7 दिवस जमलं जायचं, 8व्या दिवशी गुन्हेगाराला बाहेर काढला जायचा आणि विचारायचं गुन्हा कबूल आहे की नाही. जर का तो गुन्हेगार नाही म्हणला, त्या गुन्हेगाराचे हातपाय बांधायचे पोत्यामध्ये भरायचं आणि रायगडाच्या उत्तरला टोक आहे टकमक टोक पॉईंट, त्यातून त्याचा कडलोट केला जात असायचा. मग राजाने फक्त धान्य ठेवलं आणि पेशव्याने कैदी ठेवले. खाली काही पडके वाडे बघायला भेटत आहेत. समोरचे वाडे पाहता क्षणी त्याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे ऑफिस कार्यालय. जसा आताचा भारताचा कारभार दिल्लीमध्ये, तसा 365 गड किल्ल्यांचा गावकऱ्यांचा जो काही कागदपत्रावर चालत असायचा, तो या समोरच्या कार्यालय ऑफिस मधून चालत जात असायचा. हे कार्यालय फक्त ऑफिस आहे. मंत्र्यांची वाडे खालच्या साईडला आपल्याला बघायला भेटणार आहेत. असे 8 मिनिस्टर होते. मोरोपंत पिंगळे, आंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निकंड, निराजीरावजी, रघुनाथ पंडित अशी रायगड किल्ल्यावरती काय आपल्याला मंत्र्यांचे कार्यालय ऑफिस बघायला भेटणार आहेत. त्याला इतिहासामध्ये अष्टपदारांचे कार्यालय ऑफिस म्हटलं गेलेलं आहे. त्याला साईडला आपल्याला 400 वर्षापूर्वीचं असणारं दगडाचं टॉयलेटचं भांड आजही आपल्या नजरेसमोर बघायला भेटणार आहे. म्हणजे 400 वर्षापूर्वी जे छत्रपतींनी आपल्यासाठी दगडामध्ये असणारं टॉयलेटची रचना बघायला भेटणार आहे. आपण हीच रचना राणीवासामध्ये आजही आपण जाऊन पाहणारच आहोत. आतमध्ये एक महल पाहून घ्या. एक महल पाहिला तरी शेम, 6 पहिले तरी शेम. आतमध्ये एक हॉल आहे, पाठीमागचा एक बेड आहे, साईडला आपण पाहतो एक विंडो आहे आणि साईडला आपण पाहतो याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे की 400 वर्षापूर्वीचं असणारं एक टॉयलेटचं भांड आज आपल्या रायगड किल्ल्यावरती आज बघायला भेटणार आहे. ते आपण आतमध्ये जाऊन प्रत्यक्षात बघणार आहोत. आता इथे माझी माहिती जी रायगड किल्ल्याची स्पॉटची माहिती ते संपलेली आहे. परंतु जाता जाता मी माझ्या ग्रुपला, माझ्या पूर्ण असलेल्या ग्रुपला काही 1-2 शेर सांगत असतो. पहिला शेर असा म्हटला गेलेला आहे की घासल्या विना धार नाही, घासल्या विना धार नाही, तलवारीच्या पातीला मर्द मरडेशिवाय अर्थ नाही. महाराष्ट्राच्या काळ्या मातीला जेव्हा औरंगजेबाने आपल्या संभाजी महाराजांना कैद केले, त्या टायमाला आपल्या संभाजी महाराजांची अंगावरची चामडी काढली गेली होती. उकळत्या शिच्याचा रस कानामध्ये ओतला गेला होता. लाल सगळे डोळे बाहेर काढले. औरंगजेब पूर्णपणे त्या आजूबाजूच्या जिथे महाराजांना कैद केले होते त्या आजूबाजूच्या भिंतींना साईडने फिरत होता. त्या भिंतीला कान लावून ऐकत होता की संभाजी थोडे तरी ओरडतील, परंतु थोडे सुद्धा महाराजांच्या तोंडून एकही शब्द कधी ऐकला नाहीये पूर्णपणे की वाचवा मला, असा कधी शब्द संभाजी महाराजांच्या तोंडून कधीच आलेला नाहीये. आपल्याला जरी काटा टुचला किंवा ठेस लागली तर आपण ठोठो बोलतो, पण रयतेसाठी येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी संभाजी महाराजांनी जे काही आपल्या अंगावरती वार सोसून घेतले, आज जर संभाजीराजे झुकले असते तर येणारा प्रत्येक शिवभक्त या रायगड किल्ल्यावरती मान खाली झुकून उभा राहिला असता. म्हणून तर औरंगजेब दरबारामध्ये आपल्या बडी बेगमला म्हणाला, अरे ओ मेरी बडी बेगम साहिबा, अरे ओ मेरी बडी बेगम साहिबा, उस काफर सिवा ने एक संभा को पैदा किया, अगर वैसा संभा मेरे घर में पैदा होता मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. आपल्या औरंगजेबाने घुटणे खाली टेकले, हात पुढे पसरत म्हणाला, अरे सचमुच शेर का छावा था शेर का, हे परवरदिगम हे मालिक, काश अगर ऐसा मेरा बेटा होता तो इस कायनात पे हाजी औरंगजेब का राज होता. म्हणून तर म्हणतात कविभूषण, काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर ना मेरे शिवराय होते तो यहाँ पे आज सबकी सुन्नत होती, तो यहाँ पे आज सबकी सुन्नत होती. माहिती तर माझी संपलेली आहे. माहिती जे काही रायगड किल्ल्याची मी माहिती दिलेली आहे ती माझ्या पूर्ण ग्रुपला नक्की आवडली असेल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जय असो. जय शिवराय. दादा खरंच खूप 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 छान माहिती दिली. म्हणजे तुम्ही जे एक एक शब्द सांगत होते अंगावर असा काटा उभा राहिला. या गडावर येणारा प्रत्येक जो मावडा असेल, जो प्रत्येक इथं एक ट्रेकर असेल जो गड पाहण्यासाठी येत असेल, तर या जागेवर आल्यानंतर तुम्ही नक्कीच इथं दादांना कॉन्टॅक्ट करा. या जागेवर असलेले जे गाईड, जर अगर सपोज हे दादा अवेलेबल नसले तर बाकीचे गाईड आहे, या जागेवर एक तरी गाईड नक्की हायर करा, जेणेकरून तुम्हाला या जागेवर असलेल्या एकूण एक जे दगडून दगड असणार त्याची सुद्धा आपल्याला माहिती भेटणार, प्रत्येक गोष्टीची माहिती भेटणार. येऊन नुसतं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पाहून रिटर्न जाण्यापेक्षा त्याचा एक प्रॉपर इतिहास माहिती करून घेण्यासाठी या जागेवर येऊन नक्कीच तुम्ही गाईड हायर करा. दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? माझं नाव आहे शशिकांत गोरे. माझा मोबाईल नंबर आहे 9067252373. हा माझा मोबाईल नंबर आहे. प्रत्येक शिवभक्ताला इथला इतिहास कळला पाहिजे. हेच आमचं इथलं रायगडकरांचं हे पूर्णपणे आम्ही भाग्य समजतो की येणारे शिवभक्त रायगड किल्ल्यावरती येऊन फक्त फिरून जाऊ नका, इथला गाईड घ्या आणि इथली पूर्णपणे माहिती आहे का. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.